ये रे पंकज, चहा घे. नानी, अहो मी आणला असता चहा, तुम्ही कशाला त्रास घेतला? तर त्रास कसला त्यात? खरं सांगायचं का, राधिका आल्यापासून मला घरात काही बघायलाच लागत नव्हतं अजिबात. हे अगदी बरोबर आहे. नाही तसं बघायला गेलं तर राधिकाताई इथे असताना तू माहेर पण जास्त एन्जॉय केलेस. हो ना. एरवी लेक माहेरी आली की आई वडील तिचे लाड करतात, भावंड लाड करतात. पण राधिका आली आणि तिने आपले सगळ्यांचे लाड पुरवले. म्हणजे अगदी प्रत्येकाची आवड निवड लक्षात घेतली. अगदी कोणाच्या आवडीची भाजी, कोणाच्या आवडीची आमटी. खरंच दॅट टू इन्क्लुडिंग समिधा. म्हणजे समिधाला आवडतं तशी आपल्यासारखी चिंचगुळाची आमटी सुद्धा करायला शिकली होती. खरंच ग्रेट आहे राधिकाताई. हो ना. राधिका घरात होती तर घरात चैतन्य होतं नुसतं. होतं काय आई, अजूनही आहे. म्हणजे हे घर तिचंच आहे. तिला जेव्हा हवं तेव्हा ती इथे येऊ जाऊ शकते नाही का? हो रे. अरे इथे समोरच तर राहते ना ती. तुम्हाला जेव्हा आठवण येईल राधिकाची तेव्हा सरळ जा तिच्या घरी आणि भेटा तिला. ती गेल्यापासून सुन सुन वाटतंय. म्हणजे राधिकाची बडबड नाही, अथर्वचा दंगा नाही. खरंच एखाद्या माणसाची किती पटकन सवय होऊन जाते ना आपल्याला. हे मात्र खरं आहे आई. आई तू असं का नाही करत? म्हणजे आठवड्यातून एकदा राधिकाताईला आणि सगळ्यांनाच इकडे घरी आपल्या जेवायला का नाही बोलवत? म्हणजे तुझं मनही रमेल आणि तुला एकटेपणा वाटणार नाही, नाही का? मस्त आहे कल्पना. म्हणजे एक छोटंसं गेट टुगेदरच होईल. तसंच करूया. हा. राधिका, गुरुनाथ, अथर्व, नेहा आणि रेवती. अगं हो, त्यावरून आठवलं, काय? गुरुनाथने समिधाला त्याच्या कंपनीमध्ये जॉब ऑफर केले. अरे, आणि आतापर्यंत सांगितलं नाहीस? काय ग समिधा, तूही विसरलीस ना? सॉरी नानी, तुम्हाला सांगणारच होते पण गडबडीत राहून गेलो. ठीक आहे, तुला हवा तसा जॉब मिळाला ना, छान झालं बघ. आणि तोही विना सायास. हो. पाहिलंस ना, तू राधिकाचा रागराग करत होतीस, पण शेवटी तिच्यामुळे मिळाला जॉब तुला. आता तुला प्रवासही करायला नको, गुरुनाथच्या ऑफिसमध्ये तुला कोणी त्रासही देणार नाही, हो की नाही? पण हे सगळं राधिकाताईमुळे शक्य झाले. चला, गोड बातमी दिलीत ना, आता छान शिरा करते. झालाय चहा? हो. सगळ्यांना असं वाटतंय की हा जॉब मला राधिकामुळे मिळालाय, पण हा जॉब तर मला माझ्या अक्कल हुशारीमुळे मिळालाय. राधिका बावळट आहे. तिला एवढंही माहिती नाहीये की ती पुन्हा शून्यावरती आलीये. काका मी आहे राधिका. अगं तू इथं कशी काय? आता घरी परत राहायला आले ना म्हणून. अरे वा अरे वा अरे वा, छान छान. येतं का वरती चहा प्यायला? मग निवांत गप्पा मारू. आणि काका नाही पाणी पडलं ना, सॉरी सॉरी. अगं पडू दे पडू दे, अमृताचा वर्षावच होतोय. पडू दे पाणी, मी येतो थोड्या वेळाने. या या. दादा दादा इधर इधर. अरे अरे राधिका भाऊजी, आप यहाँ? हाँ ऊपर आओ ऊपर. अरे तनिक रुकिए, हम आ रहा हूँ, आता हूँ हम. आई आज इतकं बरं वाटत राहिलं ना. आज कितीतरी दिवसांनी माझ्या आणि काकांची वर्ण गॅलरीतनं बोलले. आई आई चहा मांडू का? नाही सॉरी, जरा जोरात बोलले मी, नाही ते एकदम लक्षातच नाही आलं ना. अगं सॉरी काय त्यात? तुला हवं तसं वाग, हवं तसं बोल. अहो तुम्हाला माहिती नाही आजकाल तो खूप. कुठल्या टिपेत बोलतेस तू? अशा शिरात आणायला आता काही ही पूर्वीची चाळ नाहीये. अरे बघताय काय एकमेकींकडे? राधिका, एक गोष्ट लक्षात घे, हे घर तुझं आहे.
आणि आपल्या घरात आपल्याला हवं तसं वागावं, आपल्याला हवं तसं बोलावं, नाही का? क्या बात सुनबाई, या पाणीवर की नाही मस्त पोपट पोहे कर तर्रीवाले. अहो करू ना आपल्या तिघांसाठी पोपट पोहे आणि यांच्यासाठी मसाला ओट्स. हा अगं कशाला माझ्यासाठी काही वेगळं? मला नकोत मसाला ओट्स वगैरे. बऱ्याच दिवसात पोपट पोहे मी पण नाही खाल्लेले, त्यामुळे आज मस्त पोपट पोह्यांचाच बेत कर. बर आत्ता करते लगेच. आणि सोबत तळलेल्या हिरव्या मिरच्या पण. चल बाई चल, मी पण येते तुझ्या मदतीला. हा. एक काम कर, कांदे इथेच आणून दे. सुनबाई आली तेव्हापासून तू काही कामच नाही करत. बापा, काहून तुम्ही असं बोलता मला? किती कामं करते मी घरात, पाहिलं नाही का तुम्ही? आता साडी कपडे वाळत घातले का नाही सुनबाईनी? मशीन मधून कोणी काढून दिले? मीच ना. बाप्पा बाप्पा, वॉशिंग मशीन मधून कपडे काढून दिले. तू तर असं सांगून राहिली जसे 4 किलोमीटर जाऊन नदीवरून कपडे धुवून आणून दिले. असं काहून बोलून राहिले बा? सकाळपासून काम करते मी. गुरु सांग बरं, तू पाहतोस ना सकाळपासून मी काम नाही का करून राहिले? किती परत बोलते ते. हा, आणि दे. अरे यार, ही शनाया कधीही फोन करते. आता हा नेहमीचा प्रॉब्लेम होणार आहे. यांच्या समोर मला शनायाशी बोलताच येणार नाही. हा, शनायाचा नंबर श्रेयसच्या नावाने सेव्ह करतो, म्हणजे कोणाला काही संशय नाही येणार. अरे भाऊजी, कहाँ है आप? जल्दी आइएगा. हाँ आती हूँ. दादा हा. 2 लिटर द्या हाँ हाँ. आणि उद्यापासून 2 लिटरच द्या. हा अरे भाऊजी, आपकी मर्जी, ये लीजिए. भाऊजी, हमका एक बात बताइए, आज से आप हमेशा के लिए आ गई है का अपने घर रहने? हाँ पण या ना, चहा घेऊनच जा. अरे नहीं भाऊजी, आज हमका बहुत काम है. कुछ शिवजी के मंदिर जाना है. दूध चढ़ाने. चाय पीने कल आएंगे ना? चलो, आप भी सुखी रहना भाऊजी. आते. आई बाई, पाय बरं, राधिकानं किती माणसं जोडून ठेवली. ए राधिका, तू इथे राहायला आल्यापासून सगळ्यांना केवढा आनंद झालाय. पाय बरं. आई, मी जेव्हा घरात नव्हते तेव्हा याच लोकांनी आपलं घर सांभाळलं. हो ना. माझ्या बाजूने उभे राहिले सगळे. यांचा खूप आधार आहे मला. सुनबाई, खरंच माणसंच जोडायला हवी. वेळ प्रसंगी हीच माणसं आपल्या मदतीला धावून येतात. खरंय. हा श्रेयस पण ना सारखा फोन करतो बघा. काऊन रे? अगं काय आहे, नवीन आहे ना तो, मग काही अडलं कामात की लगेच मला फोन करतो. इतक्या वेळा फोन होतात ना दिवसात ना. घेतो हा मी. हा श्रेयस, हो हो श्रेयस, आपण ठरलेल्या ठिकाणीच भेटूया. हा, मी निघतोच आहे घरातून. ओके बाय श्रेयस. चल राधिका, डबा तयार आहे का? निघतोय मी.